नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान 5 महिन्यांपूर्वी मालेगावात होता। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं त्यानं उद्घाटन केलं होतं। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती। ही सध्या दृश्य आपण पाहू शकतोय। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा नागपूर अध्यक्ष आहे फहीम खान आणि त्यानं मालेगावात तिथल्या पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा केलं होतं। फहीम खान नेमका कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया। फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पक्षाचा नागपूर अध्यक्ष आहे। फहीम खानने नागपुरातून 2024 ची विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती। फहीम विरुद्ध आंदोलन केल्याप्रकरणी आरोप केले गेलेत। फहीम 50 ते 60 जणांचा जमाव गोळा करून पोलीस स्टेशनमध्ये गेला होता। पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या 51 लोकांमध्ये फहीम खानचा सुद्धा समावेश आहे आणि त्यामुळे आता त्याच्यावर गंभीर आरोप होत असताना पोलीस आता या सगळ्या संदर्भात नेमकी कशी चौकशी करतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल, कारण अनेक गंभीर गुन्हे या सगळ्या संदर्भात आता त्याच्यावर दाखल होत आहेत। 50 ते 60 जणांचा मॉब त्यानं जमवला हा गंभीर आरोप त्याच्यावर आहेच आणि नागपूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याचा मास्टरमाइंड तो असल्याचा सुद्धा गंभीर आरोप त्याच्यावर केला गेला। सध्या नागपूर पोलिसांच्या अटकेत आहे फहीम खान। आपण सध्या ही दृश्य पाहतोय की फहीम खान आपल्याला दृश्यामध्ये पोलिसांची हुज्जत घालताना पाहायला मिळतोय। 50 ते 60 जणांना जमवून त्यानं त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुद्धा केलेलं होतं। पोलिसांची हुज्जत घालतानाची ही त्याची दृश्य बघतोय आपण।